शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसलाय। ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश डोंबिवली जिमखाना येथे पार पडला। यानंतर आता दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गट का सोडला याबद्दल मोठा खुलासा केलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। दीपेश म्हात्रे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेत दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला, यामागचं नेमकं कारण काय होतं, ठाकरे गट त्यांनी का सोडला याबाबत सविस्तर भाष्य केलंय। मी हा निर्णय पूर्णपणे विकास आणि लोकहितासाठी घेतला असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय। गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, अखेर आज मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यांनी प्रभावित होऊन रवींद्र चव्हाण आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। आज माझ्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलाय। लोकविकासाची कामे करण्याचा आमचा हेतू आहे। आता पुढच्या काळात आम्ही हे करणार आहे, असं दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं।